मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार पडळकर यांनी शरद पवारांना पकडलं कचाट्यात. शरद पवार समर्थकांची झाली कोंडी. आमदार पडळकर यांचं वक्तव्य समर्थनीय नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार पडळकर यांना दिली समज. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी एकटी लढणार, प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य. हिंदूंच्या सणाला शरद पवार उद्धव ठाकरे खोडा घालतात. स्थानिक निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका, मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य. गोलमेज परिषद मराठ्यांची अधिकृत संस्था नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. नवा आयफोन झाला भगवा. भगवा आयफोन ठरतोय मुस्लिमांमध्येही लोकप्रिय. आयफोनचा नवा रंग तरुणाईने बांधलाय खरेदीचा चंग. शरद पवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाराज. मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून व्यक्त केला निषेध. हल्ला होणार, घाबरू नका. छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र. नागपुरातल्या पक्ष शिबिरात बोलले भुजबळ. अमेरिकेत मुस्लिम भारतीयाचा चकमकीत मृत्यू. तेलंगणाच्या निजामुद्दीनने चाकू हल्ला केल्यानं पोलीस कारवाई. आयफोनच्या खरेदीसाठी मारामारी. मुंबईतल्या बीकेसी मधील आयफोनच्या दुकानाबाहेर घडली घटना. रांग मोडून आयफोन घ्यायला गेल्यानं झाला वाद. स्थिरतेसाठी भाजपसोबत अजित पवारांना पुन्हा द्यावा लागला खुलासा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवा व्यक्तिगत हल्ला. पराभूत शेतकरी नेते बच्चू कडू यांनी फडणवीस यांचा बाप काढला. पवार गटावर सर्वात गंभीर आरोप. अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं वादाचं मोहोळ. नाशिकमध्ये शनिवार रविवार पाणी बंद. संपूर्ण नाशिक शहरात राहणार 2 दिवस पाणी नाही. जलवाहिनी दुरुस्तीमुळे नाशिकात पाणी माणी. छगन भुजबळ यांचा गंभीर दावा. जरांगे आंदोलनात मराठ्यांनी पोलिसांना लाथा मारून हाकललं. जरांगे आंदोलनातील दगडफेकीत 84 पोलीस जखमी झालेत. भुजबळांच्या गौप्यस्फोटाबाबत पक्ष नेतृत्वाचे कानावर हात. अजित पवार म्हणतात त्यांना काही माहीतच नाही. महाराष्ट्राच्या राजकीय भाषेचा स्तर घसरलेला. भाजप आमदाराकडून असमर्थनीय वक्तव्य. आमदार पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्या वडिलांवर टीका. अत्रे रंगमंदिरात गुज्जू प्रेक्षकांचा धिंगाणा. मुदत संपलेलं शीतपेय दिल्यानं चिडले नाट्यरसिक. हैदराबाद गॅझेटला आव्हान देणारी जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली. ही जनहित याचिका ग्राह्य नाही. मराठ्यांसाठीच्या शासनादेशाविरोधात ॲडव्होकेट विनीत धोत्रेंची याचिका फेटाळली. अहिल्यानगर महामार्गावर पाणी साचलं. रांजणगाव गणपतीजवळ वाहतुकीवर परिणाम. अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना त्रास. ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर पुतळा. 12 फूट उंच भव्य असा सोनेरी पुतळा उभारला. चेहऱ्यावर हास्य आणि हातात बिटकॉइन. माओवाद्यांनी केली तरुणाची हत्या. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात. 30 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन. विमानतळाच्या नामांतराचा वाद मात्र अद्यापही कायम. अखेर डोनाल्ड ट्रम्प झुकणार. भारतावरील आयात शुल्क लवकरच कमी होण्याची शक्यता. 25% आयात शुल्क 10 ते 15% कमी होण्याचा अंदाज. अदानी समूहाला मोठा दिलासा. हिडनबर्ग प्रकरणात सेबीने आरोप फेटाळले. हिडनबर्ग संस्थेने केले होते अदानी समूहावर आरोप.